बहिर्जी पथकाची पहिली महिला हेर. नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय कोकण व्हिजन. छत्रपती शिवाजी महाराजांची अदृश्य शक्तीच्या 5व्या भागात आपले स्वागत. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवून काही महिन्यांच्या कालावधीतच बहिर्जी नाईक पुन्हा हेर कार्यात रुजू झाले होते. एव्हाना त्यांनी काही बुद्धिवंत आणि निडर युवक शोधून त्यांना हेरांचे कार्यही सोपवण्यात आलं होतं. काही हेर स्वराज्यात राहून कार्य करत होते, तर काही हेर शत्रू प्रदेशात कार्य करत होते. काही हेर हे त्यांच्या कलांचा वापर बहिर्जी पथकाच्या गुप्त जागा बनवण्यासाठी करत होते. असाच एक हेर होता सारंग. निर्जन जागी किंवा जंगलात सहसा नजरेस पडणार नाही अशी गुप्त ठिकाणं आणि त्या गुप्त जागांमध्ये सर्व उपयोगी सामान उपलब्ध करून देण्याचं काम सारंग करत असे. तर हा सारंग नाईकांना कसा भेटला, त्याच्या कलांना नाईकांनी स्वराज्य कार्यात कसं उपयोगी आणलं, इतर हेरांचं कार्य काय होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्याची पहिली महिला हेर कोण होती, चला तर मग पाहूयात. बहिर्जी नाईक आणि सारंग एका जंगलात जात होते, जिथे सहसा कोणत्याही मनुष्याचा वावर नसे. जंगलात आधीच कोणीतरी झुडपात लपून राहिलेलं होतं. तो लपून राहिलेला व्यक्ती नाईकांचा मित्र निळकंठ होता, जो त्यांचीच वाट पाहत होता. मग तिघांनी गुफेत प्रवेश करत पुढील नियोजनाची तयारी केली. सारंगाने गुफेची केलेली व्यवस्था पाहून निळकंठ चकित झाले होते. सारंगाबद्दल विचारताच नाईकांनी सारंग आधी लूटमार करत असल्याचे सांगितले. काही महिन्यांपूर्वी नाईकांनी सारंग आणि त्याच्या टोळीला लूटमार करताना पाहिले होते, ज्यात सारंग त्याच्या टोळीला निर्देश देत होता, ज्यामध्ये त्याला जागांची अचूक माहिती असल्याचे नाईकांच्या लक्षात आले. लुटीसाठी नाईकांनाही सारंगाने अडवल्यामुळे नाईकांनी सारंगला समजावत त्याच्या या कलेचा वापर स्वराज्य कार्यात करण्यास प्रोत्साहित केले आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना शिवबाराजेंच्या सैन्यात भरती केले. आणि मग तेव्हापासून सारंग आणि त्याचे काही विश्वासू साथीदार बहिर्जी पथकासाठी अशा गुप्त स्थळांची निर्मिती करत असत. काही दिवसांनी नाईक एका चोराच्या वेशात शिवबाराजेंना भेटण्यासाठी पुण्यात आले. तिथे आल्यावर नाईकांनी आदिलशाहीबाबत राजेंना सांगितले. आदिलशाही दरबारात आणखी हेर पेरण्यासाठी आणि त्यांचे पुढील नियोजन जाणून घेण्यासाठी नाईकांना विजापूरला जावे लागणार होते. त्याआधी शिवबाराजे स्वराज्य स्थापनेची शपथ घेणार होते. रायरेश्वराच्या शिवालयात शिवबाराजेंनी आणि त्यांच्यासोबत आलेल्या इतर सर्व साथीदारांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर नाईक विजापूरसाठी रवाना झाले. बहिर्जी नाईक आता एका महिलेसोबत मुस्लिम दाम्पत्याच्या वेशात विजापुरातील पेठेत आले होते. पेठेत त्यांना त्यांच्या एका स्थायिक हेराकडून बातमी मिळणार होती. नाईकांसोबत आलेली महिला मार्जिना होती. काही दिवसांपूर्वीच ती सुद्धा हेर म्हणून स्वराज्य कार्यात सामील झाली होती आणि मार्जिना ही स्वराज्याची पहिली महिला हेर होती आणि ही तिची पहिलीच मोहीम होती. मार्जिना भेटल्यानंतर नाईकांनी तिला हेरांचे सर्व प्रशिक्षण देऊन विजापुरात आणले होते. ही मार्जिना नाईकांना कशी भेटली? काही दिवसांपूर्वी मार्जिना घनदाट जंगलातून काही आदिलशाही सैनिकांपासून स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या जखमी घोड्यावरून पळत होती. एका आदिलशाही सरदाराला मारून ती मुघल प्रांताकडे पळत होती. त्या आदिलशाही सरदाराचे नाव होते फैजल खान. फैजल खानाने दगा देऊन मार्जिनाच्या वडिलांची हत्या करून तिला आणि तिच्या आईला आदिलशाहीत गुलाम म्हणून ठेवलं. सैन्याचे बाण लागल्याने घोडा जखमी झाला होता, त्यामुळे एका ओढ्यात पळता न आल्याने ते दोघेही पाण्यात पडले. बराच वेळ संघर्ष केल्याने पाण्यात पडल्यावर ग्लानी येऊन मार्जिना ओढ्यातच पडून राहिली, तर दुसरीकडे तिचा घोडा मृत पावला होता. नाईकांनी हे सर्व दृश्य पाहिल्याने त्यांनी तिला सावरले आणि तिचे प्राण वाचवण्यासाठी तिला सोबत घेऊन नाईक जंगलाच्या वाटेने निघाले. वाटेत त्यांनी मार्जिनाचा भूतकाळ जाणून घेतला होता आणि सोबतच तिच्यात असलेले साहस हेरून तिला हेर पथकात सामील करून घेण्याचा निश्चय केला. काही दिवस त्या जंगलातील गुफेत मार्जिनाला सर्व प्रशिक्षण दिल्यानंतर आता ते मुस्लिम दाम्पत्याच्या वेशात विजापूरच्या मोहिमेसाठी आले होते. विजापुरातील पेठेत जिवाजी नावाचा एक स्थायिक हेर बहिर्जी पथकाला विजापूर संबंधी खबर देत असे. आदिलशाही सैन्य पुण्यावर आक्रमण करणार होते, त्या संदर्भात काही बातमी आहे का, याचीच माहिती काढण्यासाठी त्यांनी जिवाजीची सांकेतिक भाषेत विचारपूस केली. जिवाजीपर्यंत आलेल्या खबरा त्याने नाईक आणि मार्जिनाला सांगितल्यानंतर त्यांनी पुढचे नियोजन करत इथून पुढे मार्जिना जिवाजीला माहिती पुरवणार हे स्पष्ट केले. मात्र मार्जिनाचा चेहरा झाकलेला असल्याने जिवाजीने मार्जिनाला पाहिले नव्हते. त्यांची ओळख पटावी म्हणून त्यांना सांकेतिक शब्द दिला गेला. जिवाजी हा विजापुरातील वटवृक्ष होता. वटवृक्ष म्हणजेच विजापुरात येणाऱ्या हेरांना आश्रय देणारा. आता मार्जिनाला आदिलशहाच्या जनानखान्यात प्रवेश मिळवायचा होता. केवळ मार्जिनाच नाही, तर तिच्यासारख्या अनेक महिला हेरांना
भविष्यात अत्याचारी शाह्यांच्या भोगविलासी वृत्तीला सामोरे जावे लागणार होते. मात्र त्यातून स्वतःची रक्षा कशी करायची याचे पुरेपूर प्रशिक्षण त्यांना दिले जाई. जिवाजीकडून खबर मिळाल्यानंतर नाईक आणि मार्जिना विजापुरातील एका शिपायाच्या घरात वास्तव्यास आले होते. हा शिपाई विजापूरच्या दरबारात काम करत होता. मात्र तो स्वराज्याचा पहिला मूळ मुस्लिम हेर होता. हबीबुल्ला हुसेनी असे त्याचे नाव होते. तो मुस्लिम असला तरी शिवबाराजेंच्या विचाराने तो प्रभावित झाला होता. त्यामुळे त्याने स्वराज्याचा हेर म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली. नाईक, मार्जिना आणि हबीबुल्ला यांची पुढील नियोजनाबाबत चर्चा सुरू असतानाच तिथे आणखी एक हेर आला. त्याचे नाव प्रतापराव. प्रतापराव विजापूरचा नगररक्षक होता. काही काळापूर्वी प्रतापराव विजापूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत होते. मात्र नाईकांच्या मदतीने त्यांनी स्वतःची सुटका करून घेत त्याच दरबारात हेर बनून ते नगररक्षकाचे काम करत होते. प्रतापराव कान्होजी जेधेंचे मित्र होते. 2 वर्षांपूर्वी नाईक रहीमबाबांच्या वेशात असताना त्यांनी प्रतापरावांची तुरुंगातून सुटका केली होती. आता त्यांच्यात पुढील नियोजनाची चर्चा सुरू झाली होती. स्वराज्यावर आदिलशाहीकडून आक्रमण करणारा सरदार कोण असेल, सैन्य किती असेल, त्यांचं नियोजन कसं असेल या संदर्भातील सर्व माहिती मार्जिनाला शाही जनानखान्यातून मिळवून जिवाजीपर्यंत पोहोचवायची होती आणि जिवाजीकडून इतर हेराकडे आणि मग राजेंपर्यंत, तीही कमीत कमी वेळात. शाही हेरांमध्ये आणि स्वराज्यातील हेरांमध्ये हाच फरक होता. शाही हेर मौजमजा करत, आळस करत छोट्या पदांपर्यंत पोहोचत असत. मात्र स्वराज्यातील हेर अगदी चपळतेने कमीत कमी वेळात वेषांतर करून शत्रूच्या दरबारात सर्वोच्च पदावर स्थान प्राप्त करून सर्व खबर राजेंपर्यंत पोहोचवत असत. हबीबुल्लाच्या घरातील नियोजनानंतर 2 दिवसातच मोठ्या शिताफीने मार्जिनाने जनानखान्यात प्रवेश मिळवला होता. पुढे मार्जिनाचे काय झाले, आदिलशाहीच्या आक्रमणाबद्दलची बातमी मार्जिनाने कशा पद्धतीने राजेंपर्यंत पोहोचवली, पाहुयात पुढील भागात. त्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. धन्यवाद.